वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज लिशा हॉटेल ते सदर बाजार चौक परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 2 हातगाड्या, 4 शेड काढण्यात आले. तसेच 7 अनधिकृत हातगाड्या स्वतः मालकांनी काढून घेतल्या. सदर कारवाई महापौर सौ रूपाराणी निकम यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत तसेच अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्रमांक 4 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वतःहून काढून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.